खूप उपाय करून सुद्धा हेअरफॉल जो आहे तो कंट्रोलमध्ये येत नसेल किंवा खूप महागडी तेल वापरून खूप महागडी औषधं घेऊन सुद्धा तुमचा हेअरफॉल जो आहे तो कंट्रोलमध्ये येत नसेल तर खूप साधा सोपा घरच्या घरी एक उपाय करू शकतो आपण, ज्यामुळे तुमचा हेअरफॉल जो आहे तो कंट्रोलमध्ये येईल, शिवाय केसांमध्ये खूप मस्त अशी चमक येईल, केस लांब आणि दाट होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे। आता हा कोणता असा घरगुती उपाय आहे सगळं काही डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ताई नो व्हिडिओला अजिबात स्किप करू नका। स्किप केल्यानं होतं काय की तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरता किंवा चुकीच्या पद्धतीने बनवता आणि त्याचा 100% फायदा तुम्हाला मिळत नाही। त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल त्या पद्धतीने तुम्ही हा मास्क जो आहे तो बनवल्यानंतर। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर तुमच्या लक्षात आलेलं आहे की आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक मस्त असा हेअर मास्क बनवून तयार करणार आहोत, ते फक्त आणि फक्त 3 वस्तूपासून। आता या 3 वस्तू कोणत्या आहेत, कशा वापरायच्या, कसा बनवायचा, किती वेळा वापरायचा, सगळं काही डिटेल तुम्हाला पुढे लक्षात येणारच आहे। बघा, तुमचा हेअरफॉल जो आहे तो अजिबात कंट्रोलमध्ये येत नसेल, खूप औषधं झाली, खूप महागडी तेल वापरली, घरगुती उपाय करून बघितले तरी सुद्धा हेअरफॉल कंट्रोलमध्ये येत नसेल, केस गळती बंद होत नसेल, तर ताईंनो हा उपाय तुम्हाला 100% रिझल्ट देणारा आहे। एक पॉझिटिव्ह वे मध्ये तुम्ही याला घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही याचा वापर करा ज्या पद्धतीने मी आता सांगणार आहे, आणि त्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट हा मिळणारच आहे। तर सगळ्यात अगोदर की हा मास्क जो आहे तो बनवायचा कसा, तर बघा यासाठी आपल्याला खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत, तेही घरातल्या घरात अवेलेबल असणाऱ्याच वस्तू आपण इथे घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लागणारी आहे, वस्तू जी लागणारी आहे ती आहे कोरफड। बघा, मी नेहमी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की कोरफडीचा वापर केसांना तुम्ही आजपासूनच सुरुवात करा, कारण की या कोरफडीमुळे तुमच्या जवळपास केसांच्या सर्व समस्या ज्या आहेत त्या कमी होत असतात आणि त्यामुळे कोरफडीचा वापर तुमच्या केसांसाठी एक रामबाण उपाय म्हणून म्हणजे काम करणार आहे। आता इथं आपण एक कोरफड घ्यायची आहे, एक पान पुरेसं आहे, तुमच्या केसानुसार तुम्ही घ्या, मोठं पान घ्या, छोटं पान घ्या किंवा खूप छोटे पान असले तर 2 पानं घ्या। कट करायचं आहे पान आणि त्याला 5 ते 10 मिनिट पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण की यामध्ये काय असतं बघा, पिवळा जो द्रव असतो, आपण कट करतो पान, त्याच्यानंतर जो पिवळा द्रव असतो तो अजिबात आपल्या केसांना लावायचा नाहीये, लागू द्यायचा नाहीये, चुकूनही नाही, कारण की हे विष असतं असं तुम्ही म्हणू शकता। तर व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, 5-10 मिनिट तुम्ही पाण्यामध्ये टाका, हे पान खूप चांगलं राहील, ज्यामुळे यामध्ये जो पण द्रव आहे तो पिवळा द्रव आहे तो निघून जाईल। तर बघा, व्यवस्थित पान धुवून घेतलं आणि आता काय करायचं, याला कट करून घ्यायचं आहे। कट तुम्ही साईडचे जे काटे असतात ते कट करा आणि म्हणजे त्याला काढून टाका आणि बाकीचा जो गर आहे किंवा पानासहित जरी घेतलं तरी, हिरवा जो भाग असतो त्याच्या सहित घेतलं तरी सुद्धा चालतं। मी इथं त्या हिरव्या पानासहितच घेणार आहे, फक्त काटे काढून टाकेल। नाही जर झालं तर तुम्ही डायरेक्ट याला काय करू शकता, मोठे मोठे तुकडे करून मिक्सरला लावू शकता। बघा, त्याबरोबर म्हणजे कोरफडीच्या पानाबरोबर आपल्याला काय घालायचं आहे, एक मूठभर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता काय काम करतं तुम्हाला माहित असणारच आहे, ज्या पण ताई माझे व्हिडिओ पाहतात त्यांना माहित असणार आहे की कढीपत्ता काय काम करतं आपल्या केसांवरती। हेअरफॉल कंट्रोलमध्ये आणायचं काम कढीपत्ता करतं। आता कोरफड सुद्धा ते काम करते आणि या दोन्हीचं आता आणखीन एक तिसरी जी वस्तू आहे ती आहे अद्रक। अद्रकचा थोडासा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला, खूप जास्त अद्रकचा वापर करायचा नाही। 1-2 कप चहासाठी आपण जेवढी अद्रक टाकतो तेवढी अद्रक घ्यायची आहे। म्हणजे किती वस्तू झाल्या, टोटल 3 वस्तू झाल्या, कोरफडीचं पान, एक मूठभर कढीपत्ता आणि थोडासा तुकडा अद्रकचा। या 3 वस्तू कट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या मिक्सरला फिरवून काढायच्या आहेत। आता इथे तुम्हाला पाणी घालायची आवश्यकता वाटणार नाही। जर पान जे आहे कोरफडीचं ते खूप जास्त गरवाला असेल तर तुम्हाला इथं पाणी घालायची अजिबात आवश्यकता भासणार नाहीये। तर बघा, जर पान थोडंसं सुकल्यासारखं वाटत असेल किंवा त्यामध्ये गर कमी असेल तर थोडंसं 2 चमचे पाणी तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आणि मिक्सरला बारीक पेस्ट करून काढायची आहे। बारीक पेस्ट तयार झाली आपली आणि याला बाउलमध्ये घातलं आणि धुतलेल्या केसांवरती, केसांच्या मुळांना हे लावायचं आहे।
केसांच्या मुळांना लावून झाल्यानंतर तुम्हाला शेंड्यांना म्हणजे संपूर्ण केसांना सुद्धा तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर 2 ते 3 तास हे केसांमध्ये ठेवायचं आहे आणि नॉर्मल पाण्याने तुम्हाला हे हेअर वॉश करून काढायचं आहे। तुम्ही शॅम्पू सुद्धा लावू शकता, पण शक्यतो ताईंनो तुम्हाला परत सांगते की माइल्ड शॅम्पूचा वापर करा। जर तुम्हाला वेळ असेल तर घरगुती शॅम्पू कसे बनवायचे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही शॅम्पू बनवून त्याचा सुद्धा वापर करू शकता। तर नॉर्मल पाण्याने केस धुतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, परत 2 ते 3 तासानंतर मस्त असं तेल लावायचे। कोणतंही तुमच्या आवडीचं तेल लावा, म्हणजे जे पण आपण अगोदर बनवलेले आहेत त्यापैकी कोणतंही एखादं तेल घ्यायचं आहे तुम्हाला बनवून आणि त्या पद्धतीने तुम्ही लावा। जर तुमच्याकडे बनवलेली तेल नसतील तर सरळ सरळ पॅराशूटची बॉटल जी आहे ती घ्यायची, वाटीमध्ये काढायचं तेल आणि थोडंसं हलकसं कोमट करायचं आहे आणि त्यानंतर केसांना लावायचं आहे। कोमट करताना तेल खूप लवकर गरम होतं, त्यामुळं तुम्हाला लक्षात ठेवायचं की हाताला वगैरे चटका बसू नये किंवा वाटीचा चटका हाताला बसू नये, यामुळे ही काळजी घेऊन तुम्हाला हे जे तेल आहे कोमट करायचं आणि केसांना लावून मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी परत हेअर वॉश तुम्ही करू शकता। आता हा जो मास्क आहे हा तुमचं काय करणार आहे, यामध्ये कोरफड आहे, यामध्ये कढीपत्ता आहे, यामध्ये अद्रक आहे। अद्रक काय करणार आहे तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन साठी खूप जास्त फायदा हे अद्रक पोहोचवणार आहे। कढीपत्ता काय करणार आहे तर केसांची मुळं जी आहे ते मजबूत करायचं काम करणार आहे आणि ॲलोवेरा जे आहे म्हणजेच की कोरफड जे आहे ते सुद्धा केसांची मुळं मजबूत करण्यासाठी, केसांमध्ये चमक आणण्यासाठी, केस जे आहेत ते दाट आणि लांब करण्यासाठी हे मदत करणार आहे। म्हणजे या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या खूप जास्त आणि याचं कॉम्बिनेशन जेव्हा आपण तयार करतो हे आणखीनच जास्त फायदेशीर ठरतं। तर आता किती वेळा करायचं आठवड्यातून, तुम्ही हे आठवड्यातून 2 वेळा करू शकता किंवा 15 दिवसातून जसं तुम्हाला जमल तसं, पण शक्यतो कमीत कमी आठवड्यातून 2 वेळा तुम्ही करू शकता। जर वेळ असेल तर तुम्हाला 3 वेळा सुद्धा करू शकता, याचा रिझल्ट लवकर मिळतो। पण प्रत्येक वेळेस 3 वेळा जर तुम्ही करणार असाल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला शॅम्पू करायची आवश्यकता नाहीये। असंच नॉर्मल पाण्याने जरी वॉश करून तुम्ही हे केलं तरी पण सुद्धा यातलं सगळं काही जातं, म्हणजे थोडंसं पाण्याचा वापर जास्त करावा लागेल तुम्हाला। खूप कडक पाणी घ्यायचं नाही, खूप गरम पाणी घ्यायचं नाही, नॉर्मल पाण्याचा वापर करा। आता उन्हाळा आहे, थंड पाण्याचा वापर केला तर आणखीनच चांगलं, पण बऱ्याच ताईंना सर्दीचा वगैरे प्रॉब्लेम असतो, त्यांनी कोमट पाणी घेतलं तरी चालेल। तर अशा पद्धतीने याचा वापर नियमित करायचा आहे। 5 ते 6 वापरामुळे मध्येच तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तो मिळणार आहे आणि नियमित याचा वापर जो आहे तो चालू ठेवायचा आहे। 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्णपणे 100% तुमचा हेअरफॉल जो आहे तो बंद होणार आहे। हे चॅलेंज स्वरूपात तुम्ही घेऊ शकता किती 2 ते 3 महिन्यामध्ये, याच्या वापरानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला हे काय करणार आहे, तुम्हाला रिझल्ट देणार आहे। तर आशा करते तुमच्या लक्षात आलं असेल हे कसं बनवायचं, कसं लावायचं, किती वेळा लावायचं, सगळं काही डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे। तर बघा, या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तुमचा हेअरफॉल खूप जास्त होत असेल तरी सुद्धा याने काय होतं, हा हेअरफॉल कंट्रोलमध्ये येऊ शकतो। तर आशा करते व्हिडिओला लाईक केला असेल, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केला असेल। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत आपली भेट होणार आहे नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।